महानगरपालिकेत आयुक्त दालनात मोकाट कुत्रे नेत इंदिरा महिला मंडळाचे अनोखे आंदोलन। धुळे शहरातील महानगरपालिकेत इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वात 23 ऑगस्ट रोजी अनोखे आंदोलन करत सगळ्यांचे लक्ष वेधले। शहरातील हद्दवाड गावासह आग्रा रोड, साक्री रोड, देवपूर भागातून 4 मोकाट कुत्रे पळून आणून आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या दालनात नेत महापालिका प्रशासनाचा निषेध केला। महिनाभर अगोदर लेखी निवेदन देऊन कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही। मोकाट कुत्रे नागरिकांना चावा घेत आहेत। महापालिका प्रशासन झोपेत आहे। त्यांना जाग करण्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय। तेजस राहते निरागस बालिका कुटुंबियांना 25 लाख रुपये भरपाई द्या। शहरातील मोकळ्या श्वानांना बंदोबस्त करा। त्यांचे निर्बीजीकरण करा। शेल्टर होम तयार करा, अशी मागणी करण्यात आली। लेखी मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना देण्यात आले। न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। रामदास परदेशी आज आम्ही आयुक्त मॅडमकडे आलो होतो कुत्र्यांसंदर्भात। हे तेजस वसावे, तेजस राहतेचं कुटुंब आहे। 1 वर्षाची ती बालिका नुकतीच गोसेनगर गोंडूर रोड येथील गोसेनगरमध्ये वाढली। तिची भरपाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली 25 लाखाची। दुसरं असं त्या दरवेळेस आम्हाला मेनका कामींचा प्रश्न देतात, म्हणून आज आम्ही पालिकेत कुत्रे घेऊन आलेलो आहे। 600-700 महिन्याला 600-700 लोकांना चावा असतो। ते सर्व तातडीने बंद व्हायलाच पाहिजे। आणि मला तरी वाटतं आज जे कुत्रे आणून मी पालिकेत दिलेले त्यांना गिफ्ट, त्याच्यामुळे ते बंद होईल। आणि आज महापालिकेने जो आम्हाला रोज दाखवलेला आहे तो काही आम्हाला योग्य वाटलेला नाही आहे, कारण की लोकांचे रोज जीव जातात। रॅबिटचं एकही इंजेक्शन तुम्हाला आजच्या तारखेला जुना दवाखाना, जुना सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मोठं सिव्हिल हॉस्पिटल असेल, लेकरांचे इतके दुर्दैवी हाल होत आहे। तर महापालिकेने आता डोळे नाही उघडले, याच्यापेक्षा भयंकर आंदोलन करेल। पूर्ण महापालिकेला घेराव टाकेल आणि संपूर्ण जेवढे लोक शहरात आहे ज्यांच्या कुटुंबियांना चावा झालेला आहे त्यांचा सगळ्यांचा चालूच आहे, त्यांना घेऊन आम्ही त्यांना येणार आहे। आणि आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आता तरी या गोष्टीचा विचार करावा आणि तातडीने कुत्र्यांपासून जो चावा होतो त्याच्यापासून शहरवासियांना, जे आपले लोक 11 गावं ॲड झालेले त्यांच्यासह शहरातला एकही भाग असा नाही आहे की जिथे कुत्र्यांचा चावा मोठ्या प्रमाणात होत नाही। तरी पण त्यांनी तातडीने दखल घ्यावी, एवढीच विनंती। धन्यवाद।